नित्य स्वामी दर्शन 20 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुलपरंपरेने चालत आलेली कुलदैवतेची उपासना आणि पूजाविधी असतात. कुलधर्म आणि कुलाचार टिकवून धरण्यासाठी कुलदैवतेचे पूजाविधी हे परंपरेने चालत आलेले असतात. हे पूजाविधी आयुष्यभर जपायचे असतात, परंतु त्या पलीकडे स्वामी समर्थांचे भव्य असे ब्रह्मांडव्यापी अस्तित्व आहे ह्याची आपल्याला जाणीव झालेली असते. आपल्या आध्यात्मिक आयुष्याला स्वामी आकार देतात. हा भवसागर पार करायला शेवटी स्वामी समर्थांची उपासना कामाला येते. हे कदापिही विसरू नका. निष्काम कर्मयोगाची फलविरहित सांगड फक्त स्वामीच घालून देतात. उपासकाने कर्मयोगी असावे आणि ज्ञानयोगी असावे हा संदेश स्वामीच आपल्याला देतात. सश्रद्ध अंतःकरणाने आपण आपल्या कुलदेवतेची पूजा अर्चा करावी, परंतु अखंड नामस्मरणात मात्र स्वामींचे नाम असावे. स्वामी तर आपल्याला नित्य प्रचिती देतात. खूप वेळेला आपल्याला असे लक्षात येते की पूजाविधी यंत्रवत घडतात. नामस्मरण मात्र आपल्या सर्वांगात अष्टोप्रहर झंकारत राहते, आपल्या रक्ताभिसरणात वाहत राहते. हे नित्यस्मरण घडण्यासाठी प्रत्येक साधकाला एक दिनक्रम पार पाडावा लागतो. हा क्रम गीतेत भगवंताने भक्तश्रेष्ठ अर्जुनाला कथन केला आहे. तो म्हणजे युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नानबोधस्य योगो भवति दुःखसहा. गीता 6वा अध्याय 17वी ओवी. स्वामी उपासकाने गीतेचा हा श्लोक लक्षात ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे. भगवंत सूत्रमय भाषेत सांगतात की उपासकाने आपले भोजन आणि फिरणे नियमित ठेवावे, झोप आणि जागृता अवस्था नियमित ठेवावी, आपली सर्व कर्मे नियमित आणि फलविरहित ठेवावी, आपल्या जगण्याला आध्यात्मिक शिस्त ठेवावी, एखाद्या कठोर व्रतासारखे आपले आयुष्य काटेकोरपणे जगावे. या पद्धतीने आयुष्याची मांडणी करावी. स्वामींची उपासना साधकांच्या बाह्य इंद्रियांना युक्तीने वळण लावते आणि स्वामी सुख वाढते. स्वामी प्राप्तीचा क्षण उपासनेने लाभतो. व्रतस्थ उपासक स्वामींच्या निकट जातो. स्वामी समर्थ अशा उपासकांचा स्वीकार करतात, त्यांना आपल्या प्रेमळ कुशीत घेतात, त्यांचे कोट कल्याण करतात. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.